जी भीती आहे ती मी या ठिकाणी व्यक्त करतो. विधानसभेच्या निवडणुका एकदा झाल्या की मग ओबीसीना जे शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये आरक्षण मिळले जाते त्याच्यावरती पूर्णपणे गदा येण्याची शक्यता आहे. ते थांबवल्या जातील आणि ती थांबवण्याची प्रथा एकच होणार आहे आणि ती म्हणजे की विधानसभेमध्ये ठराव मांडला जाईल की ओबीसीचं जनगणना करा, टक्केवारी आपण पहिल्यांदा शोधून काढू आणि टक्केवारी शोधून काढल्यानंतर शिक्षण क्षेत्रामध्ये आणि सर्व्हिसमध्ये जे ओबीसीचं आरक्षण आहे त्यांच्या लोकसंख्येप्रमाणे त्या ठिकाणी देता येईल आणि लोकसंख्या जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत ओबीसीच्या आरक्षणाला स्थगिती हे सभागृह देत आहे. म्हणजे कोर्टाने राजकीय आरक्षणाला स्थगिती दिली, विधानसभा जी आहे नोकरी आणि सर्व्हिस याच्यामधला स्थगिती त्या ठिकाणी देऊ शकते आणि आरक्षण पूर्णपणे संपवल्या जाऊ शकतं अशी परिस्थिती आहे. ही एका